नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीचा प्रत्यय ना मला आता दररोज येतो. प्रत्येक घरामध्ये गेल्यावर किती आनंदात माझं स्वागत. अहो दिवाळी असल्यासारखं वातावरण असतं अक्षरशः. घरात गेल्यावर छान सगळेजण गप्पा मारतात, गोड तिखट सगळ्या आठवणी माझ्याशी शेअर करतात आणि काही क्षण का होईना या कुटुंबातला एक सदस्य होण्याचा आनंद मला दररोज मिळतो. तेव्हा हा आनंद आज पुन्हा एकदा घ्यायचा आहे. आज आपण आलोय मुंबई गोरेगाव पूर्व भागामध्ये आणि खेळ खेळणार आहोत ॲक्मे अमेय सोसायटीमध्ये राहणाऱ्या दळवी कुटुंबामध्ये. मूळची मालवणमधल्या तळगावची ही फॅमिली गेली 40 वर्ष मुंबईमध्ये राहते. तेव्हा चला सुरुवात करूयात आजच्या खेळाला आणि भेटूयात दळवी कुटुंबातल्या या जाऊबाईंना. नमस्कार. दळवी कुटुंबियांकडनं तुमचं हार्दिक स्वागत. थँक्यू. मोह मोह होतोय खाण्याचा. घसा बसलाय घसा. परवा एका घरामध्ये गेलो, मला काजू कतली आवडली म्हटलो, ते म्हणत सगळं तुमच्यासाठीच आणलंय. म्हटलं हो का, 4-5 आवडीनं खाल्ले हो. सगळा आवाज गेलाय आज. मोह टाळणार आहे, जवळ ठेवणार आहे माझ्या. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नमस्कार. धन्यवाद. तर दळवी कुटुंबात आज आपण आलोय. थोरले जाऊबाई कोण? मी तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. मी अक्षता आनंद दळवी. हे माझे मिस्टर आनंद विष्णू दळवी. हा माझा मुलगा ऋषी आनंद दळवी. ही माझी मुलगी पर्वणी आनंद दळवी. ह्या माझ्या सासूबाई, त्या मावशी आणि ती माझी नण. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी पूर्वा अनिल दळवी. हे माझे मिस्टर अनिल दळवी. ही माझी मुलगी मेधा. ही तिची मैत्रीण पार्थवी. ही माझी बहीण गीता. माझी नणन माझा भाचा विनीत आणि माझी नणन शीला. कुटुंबाच्या ओळखीनंतर आता सासूबाईंशी छान गप्पा मारूया. सासूबाई आपल्यासोबत आहेत श्रीमती विजया दळवी. नमस्कार. नमस्कार. छान परीक्षण करा. हा. मला सुनबाईंचा स्वभाव सांगा. थोरल्यांचा स्वभाव कसा आहे? थोरली जरा म्हणजे असं साफसफाईपणा करणं किंवा काय असं जास्त आहे. जास्त आहे? मला वाटलं कमी आहे म्हणतात की काय सासूबाई. जास्त काय खटकतं त्यांच्या स्वभावाचं तुम्हाला? ते उगाच इकडे तिकडे टाइमपास करणं, जेवण वगैरे मुलांवर लक्ष द्यायला वगैरे वेळ लागतो. लक्ष कमी आहे असं तुमचं म्हणणं आहे थोरल्यांचं. आणि धाकट्यांच्या बाबतीत त्यांचा स्वभाव कसा आहे? ते आहेत, सकाळी उठायला जरा उशीर करतात. ते जात्रा ऑफिसला त्याला घाई घाई ते बाहेर पडतात. बर. मग ऑफिस मध्ये त्या नोकरीला आहे. हा. मग नोकरीला असल्यामुळे घराकडे दुर्लक्ष होतं असं होतं का त्यांच्याकडून? थोडाफार होणारच. बरोबर. बरं, कुठला असा प्रसंग आहे का की त्यावेळेला तुम्ही बोलला नाही सुनबाईंना पण आज तो बोलायचा आहे? ते माझे मिस्टर गेले ना त्या टाइम हॉस्पिटलमध्ये ते होते, तेव्हा मला भेटायला जायचं होतं. ते मी यंदा कोणालाच बोलू शकले नाही. ते मला खूप खटकतं. का बरं नाही बोलला तुम्ही? मला माझी जायची इच्छा होती. नात लहान होती ना, अच्छा. तेव्हा जाता आलं नाही, भेटता आलं नाही शेवटच्या. पण तुम्हाला घरातले म्हणले होते का घरीच थांबा म्हणून? नाही नाही, म्हणजे लांब होतं ना नानावटीला, अच्छा. त्याच्याकडनं जाता आलं नाही. बर बर. आता 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. छान तुम्हाला परीक्षण करायचं आहे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाईंना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे? मोठीला. मोठ्यांना. मोठ्या असं उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न आहे. सहलीला जायचं ठरवलं तर त्याचं नियोजन करायला कोणत्या सुनबाईंना सांगाल? धाकटी. का बरं? हा, ती एकदम हे आहे करायला, उत्साह. उत्साह. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंचा रागावर नियंत्रण नाही? मोठी. तुमच्यावरती पण होते चिडचिड? नाही, माझ्यावर नाही चिडत. पुढचा प्रश्न आहे. स्वयंपाक करताना नेहमी कोणत्या सुनबाईंची गडबड होते? मोठीची. मोठे. बर. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंना परिस्थितीशी पटकन जुळवून घेता येत नाही? बारकीला. बारक्यांना काय होतं बरं? तिला जरा असं म्हणजे मोठा खर्च वगैरे करायचा असं वाटतं. अच्छा. म्हणजे आहे त्या परिस्थितीत राहायला नको. जास्त जरा हायफाय करायचं. आता हायफाय असं म्हणणं. हायफाय काम आहे जरासं. भेटूयात आता सुनबाईंना. जाऊबाई आता आपल्यासोबत आहे. धमाल बजर राऊंड खेळायचा आहे. बघूयात काय काय तयारी केली. पाठांतर केलं ना सगळं? हो. परीक्षा आहे, अभ्यास चांगला पाहिजे. मुलं नाराज होतील. तुम्ही त्यांचा अभ्यास घेता. आज तुमची परीक्षा आहे. थोरले जाऊबाई कोण? तुम्ही ना? मी. दिसतं ना, ते थोरले दिसतात मला. कशाच आहे तो घरामध्ये? बॉसिंग करतात का तुमच्यावरती? कोण? या. नाही. मग तुम्ही करता त्यांच्यावर बॉसिंग? नाही. कशा आहेत स्वभावानं ते? चांगले आहेत. बर. आणि त्यांना शॉपिंग करायला आवडते बर. आणि फिरायला आवडतं. सासूबाईंचं म्हणणं आहे की रागावर तुमचं नियंत्रण नाहीये. नाही, रागावर नियंत्रणचं नाही, पण त्या मोमेंटला मला खूप राग येतो. त्या सेकंदाला
म्हणजे कोणीही काही खोटं बोललं किंवा मनाविरुद्ध एखादी घटना, म्हणजे पहिल्यापासून थोडा हट्टी स्वभाव आहे माझा. बरं. म्हणजे माझ्या बहिणीमुळे, तिच्या जास्त लाडामुळे किंवा आईच्या जास्त लाडामुळे थोडासा माझा हट्टी स्वभाव आहे. बरं. म्हणजे हे चांगलं आहे तर मला हो किंवा हे, अच्छा. त्यामुळे थोडासा हे आहे. बरं. म्हणजे 2 साड्या असतील तर हिची माझी घेऊन झाल्यावरती तर हिची सांगते मग ती मी घेणार. हा, तसा थोडा स्वभाव म्हणजे आहे. आज इकडे कॉम्पिटिशन जोरात रंगणार आहे असं म्हणायला अरे हरकत नाही नाही, कॉम्पिटिशन काय, साडी कोणाला मिळाली तरी गडी मीच मोडणार आहे, त्यामुळे तो प्रश्न नाहीये. क्या बात आहे, हे छान ठरवून ठेवलं त्यांनी. पण सासूबाईंचं एक, आम्ही त्यांच्याशी गप्पा मारताना एक जाणवलं की त्या म्हणाल्या त्यांचे जेव्हा मिस्टर गेले, सासरे जेव्हा गेले, तेव्हा त्यांना भेटता नाही आलं. तर ते एक खंत राहिली होती मनामध्ये. काय झालं होतं तेव्हा? नाही नाही, भेटता नाही आलं म्हणण्यापेक्षा ते कोमामध्ये होते आणि तेव्हा मी जास्त तिकडे असायची. माझी मुलगी लहान असली तरी मी जास्त असायची, त्यामुळे ह्यांना तेवढं जाता नाही यायचं. मी सकाळीच जाऊन आम्ही यायचो रात्रीपर्यंत, त्यामुळे त्यांना तेवढं नाही जाता यायचं त्यांच्या इथे. आणि 3ही दिवस ते कोमात होते, म्हणजे जास्त दिवस नव्हतेच ते आजारी पडल्यावर. एक 5 दिवसाचंच हे होतं, नंतर 3 दिवस कोमामध्ये होते नानावटीमध्ये, त्यामुळे त्यांना नाही तेवढं ट्रॅव्हल करता आलं त्यांच्यापर्यंत. मग तुम्ही त्यांना घेऊन गेला नाहीत भेटायला वगैरे? गेलेल्या बघायला गेलेल्या, पण तेवढा वेळ नाही काढता आला. मेधा छोटी होती आणि इकडे होते. मी जोगेश्वरीला राहते. जोगेश्वरीला राहते तर त्यांच्या अचानक पोटामध्ये दुखायला लागलं पप्पांच्या सासरी. म्हणजे हिला लगेच फोन केला, ही आली घरी. आणि माझे मिस्टर आणि ते जोगेश्वरीला शल्लेक हॉस्पिटल आहे, तिथे नेलं तर त्याने ऍडमिट केलं लगेच. ते 1 दिवस बरे होते आणि लगेच मग रात्री म्हणजे कोमामध्ये गेले आणि डायरेक्ट सकाळी मग होली स्पिरिटला MMR केला आणि मग ते नानावटीला ऍडमिट केलं. नानावटीला ऍडमिट केल्यानंतर काही भेटलं. आणि त्यांचं खरोखर आता आम्हाला खूप जाणवतंय, म्हणजे ते असते तर आम्हाला तो खूप आधार होता त्यांचा. म्हणजे माझे वडील खूप लहानपणी वारले, 9वी-10वीला असताना, आणि त्याच्यानंतर त्यांनी, मी 2च वर्ष मला असतील ते लग्न झाल्यावर, पण मला खूप आधार दिला, एकदम मुलीसारखं वागवलेलं. आज असते तर नक्कीच त्यांना खूप, म्हणजे त्यांनी सुनाना कधी सुना हेच केलं नाही, खूप त्यांनी आम्हाला सांभाळलेलं. खूप छान, म्हणजे एकदम नीट भरलेलं घर होतं आणि ते काहीतरी हे होतं तसं झालेलं आमचं तेव्हा. म्हणजे असं काय कधी काय होईल आयुष्यात सांगता नाही नाही, खरोखर. आणि ते आयुष्यातला सगळ्यात मोठा लॉस होता आमच्या. तर सासरेही नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देत असतील की आज छान खेळा तुम्ही आणि एकत्र कुटुंबात राहा, अशी त्यांची इच्छा असणार आहे. आता एक छानसा राऊंड खेळूया बहिणी, हो, तयार ना तुम्ही? आता हसा थोडंसं स्माईल चेहऱ्यावरती. चला आपण छानसा राऊंड खेळूयात. बझर वाजवून उत्तर द्या. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, पटकन उत्तर द्या, पटकन पैसे जिंका. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, सध्याच सर्व कुटुंब एकत्र तुम्ही कुठं गेला होता? माझ्यासोबत स्क्रीन वाजवून उत्तर द्या. बोला. कोल्हापूर. कुठे? कोल्हापूरला. महालक्ष्मी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोख 200 रुपये तुमचे, अभिनंदन. चला पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासऱ्यांची इच्छा काय होती? मुलं माझी व्यवस्थित राहावी. नाही, उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही उत्तर द्या. गावचं घर बांधायचं होतं त्यांना नीट. बरोबर उत्तर दिलंय वहिनींनी. तुम्हाला मिळत आहेत 200 रुपये रोख. क्यू. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंची झी मराठीवरची आवडती मालिका कोणती आहे? वारस. अगदी बरोबर उत्तर आहे. रोख 200 रुपये तुमचे. चला पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण दळवी कुटुंब एकत्र कधी येतं? बोला. बारशाच्या वेळेला, मेधाच्या. उत्तर चुकलं. गावी गणपतीत. अगदी बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. चला पुढचा प्रश्न आहे, नीट ऐका आता. दोनही भावांच्या लग्नात, म्हणजे तुमच्या लग्नामध्ये काय साम्य होतं? एका गोष्टीचं साम्य होतं, ती गोष्ट कोणती? साम्य. हा, समान होता धागा. बेल वाजून उत्तर द्या. येतंय तुम्ही? ते यांचं ब्रिजवसीवर मोठा. नाही, उत्तर आहे तुमच्या दोघांच्याही लग्नामध्ये बासुंदी गेली होती. बरोबर मी आहे ना? नव्हती ना लग्नात. तुमच्या लग्नातच तुम्ही नव्हतात? माझ्या लग्नात होती हो, पण यांच्या लग्नात नव्हती ना. काय राग येतो का? हा, बासुंदी. ओ मी लहान. अच्छा, मी लहान जावे ना. हो ना. आपण हा, नवीन मग ते लग्न कशी? एकमेकांना माहिती असतात ना, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत ना, काय केलं होतं काय नाही. बासुंदी हे उत्तर ओके, होतं. ओके. छान तुम्ही खेळ केलात.